हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन. आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी साज कसा बनवावा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलाच तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कोल्हापुरी साज बनवण्यासाठी लागणारे मटेरियल आपल्याला गिअर वायर लागेल. त्याचबरोबर ज्वेलरी धागा मिळतो गोल्डन कलरचा, तो धागा. त्याचबरोबर कटर, आपल्याला दोरी लागेल. खरबुजा मणी मी इथे घेतलेले आहेत 5 mm. त्याचबरोबर 2 जंपरिंग, लॉक बीड्स. तुम्ही कोणतेही पान घेऊ शकता. मी या पद्धतीचं पेंडंट घेतलेलं आहे. त्याचबरोबर गोल्डन पानतिलक, ग्रीन कलर आणि पिंक कलरचे पानतिलक. सुरुवातीला आपल्याला जी गिअर वायर आहे ती आपल्या गळ्याच्या भोवती म्हणजे थोडंसं लॉंग आपल्याला घ्यायचं आहे, कारण आपण लॉंग हार बनवत आहोत कोल्हापुरी साज. तर त्यानुसार तुम्ही या पद्धतीने तार कट करून घ्या. मी जी गिअर तार कट करून घेतलेली आहे थोडी लॉंग. इथे आपल्याला पहिल्यांदा जंपरिंग ॲड करायची आहे. त्यासाठी आपल्याला आधी लॉक बीड्स टाकायचा. या पद्धतीने लॉक बीड्स टाकल्यानंतर एक आपण जंपरिंग ॲड करूया अशी. त्यानंतर या जंपरिंगमधून आपल्याला ही फोल्ड करून लॉक बीड्समधून बाहेर काढायची आहे, म्हणजे आपली जंपरिंग पॅक होऊन जाईल तिथे. पाहू शकता या पद्धतीने. आता आपल्याला ही जी जंपरिंग आहे लॉक बीड्स आपल्याला प्रेस करून पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे जंपरिंग पॅक बसेल या पद्धतीने. असं जंपरिंग ॲड झाल्यानंतर आता आपण 2 खरबुजा मणी ओवून घेणार आहोत. दोन खरबुजा मणी ओवल्यानंतर गोल्डन पानतिलक, त्याचबरोबर पुन्हा आपण 2 टाकणार आहोत. 2 मणी ओवल्यानंतर इथे आपण ग्रीन कलरचा पानतिलक टाकून घेऊया. पुन्हा मी 2 टाकून घेते मणी. पुन्हा गोल्डन पानतिलक, आणखी 2 मणी. याचा एक सिक्वेन्स असतो, त्या पद्धतीनुसारच करायचं. त्यानंतर पुन्हा मी 2 टाकल्यानंतर आता मी पिंक कलरचा घेते. तरी पाहायचं, असं आपण पाहू शकतो की आपण बरोबर करतोय का. त्यासाठी यानंतर आपल्याला 2 गोल्डन मणी, मग आपल्याला पिंक कलरचा ॲड करायचा आहे. पिंक झाल्यानंतर पुन्हा 2 खरबुजा मणी, पानतिलक, त्यानंतर आणखी 2, आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा ग्रीन.
पहा मी या सिक्वेन्समध्ये बनवून घेते. इथे तुम्ही सिक्वेन्स पाहू शकता. गोल्डन जे आहे ते 15 लागलेले आहेत. त्याचबरोबर ग्रीन कलरचे 4 घेतलेले आहेत आणि पिंक कलरचे. तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला लॉंग किती पाहिजे किंवा किती नाही ते बघून तुम्ही करू शकता. या पद्धतीने असं लॉंग आलं पाहिजे. आता सेम सिक्वेन्सनुसार आता आपण इथे पेंडंट ॲड करून घेऊया. पेंडंट वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे कोणतेही तुम्ही यूज करू शकता. मगाशी मी तुम्हाला हे दाखवलं होतं मोठं, बिग वाटी म्हणतात त्याला, किंवा मग तुम्ही या पद्धतीचे पेंडंट यूज करू शकता. असं सध्या आपण हे यूज करूया मोठं. हे जरी यूज केलं तरी काही हरकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे त्यानुसार. त्यानंतर सेम सिक्वेन्स जसं आपण हे केलं इकडची साईड, तशी आपल्याला ही बाजू म्हणजे इकडच्या साईडने आपल्याला करायचं आहे. त्यासाठी सेम आता 2 आपण खरबुजा मणी टाकून घेऊया. दोन खरबुजा मणी टाकल्यानंतर जसं आपण इथे पिंक कलरचं कोल्हापुरी तिलक टाकलेलं आहे, पान तिलक म्हणतात, सेम तसंच इथे मी पिंक कलरचे ॲड करून घेते. पुन्हा 2 खरबुजा मणी, त्यानंतर गोल्डन पान तिलक, पुन्हा 2 खरबुजा, सेम गोल्डन पान तिलक. तुम्हाला जर थोडं भरलेला कोल्हापुरी साज पाहिजे असेल तर एकच मणी यूज करा. इथे 2 यूज करते, त्याच्याऐवजी 1 यूज केला तरी चालेल, म्हणजे थोडी डिझाईन तुम्हाला जशी पाहिजे व्हेरिएशन तसं तुम्ही करू शकता. आता आपल्याला ग्रीन कलरचं टाकायचं आहे. पिंक नंतर 2 गोल्डन पान तिलक, त्यानंतर पुन्हा ग्रीन कलर. या पद्धतीने वेगवेगळ्या सिक्वेन्सनी तुम्ही बनवू शकता. आता पुन्हा पिंक, अशा पद्धतीने जशी आपण ही साईड बनवली तशी ही साईड बनवून घेऊया. आता पाहू शकता जशी मी ही साईड बनवली होती ती सेम या प्रकारे इकडची बनवून घेतलेली आहे. सिक्वेन्स गोल्डन 15 मणी, पिंक कलरचे 4 यूज केलेले आहेत आणि ग्रीन कलरचे 4. ठीक आहे. आता सेम जसं आपण इथे खाली घेऊन दाखवतो, लॉक बीड्सच्या साहाय्याने इथे पॅक करून घेतलं होतं, सेम त्याच पद्धतीने आपण लॉक बीड्सने जंप रिंग पॅक करून घेणार आहोत. पहिल्यांदा लॉक बीड्स टाकून घ्यायचं, जंप रिंग, आणि त्यानंतर जंप रिंग जी आहे ती आपल्याला लॉक बीड्समधून बाहेर काढायची. एकदा जंप रिंग पॅक केल्यानंतर आता आपल्याला हा जो आपण मगाशी धागा पाहिला होता हा आपल्याला यामधून बाहेर काढायचा आहे. अशा पद्धतीने थोडासा लूजच ठेवायचा. त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, आपल्याला धागा जेवढा लागतो तेवढा आपण कट करून घेऊया. थोडा जास्त सोडायचा आणि धागा थोडा लूज आला पाहिजे. असा इथे धागा टाकून घेतला, पाहू शकता. आता इथे आपल्याला 3 ते 4 वेळा गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे धागा आपला सरकणार नाही. आता पाहू शकता या पद्धतीने इथे आपण 3 ते 4 वेळा गाठ मारल्यामुळे
असं हे आता खाली सरकत नाही आहे. आता जे आपला हा जो गोल्डन धागा आपण घेतला होता, हा धागा पूर्णपणे आपल्याला जेवढे आपण हे पेंडंट्स जॉईन केलेले आहेत, पाहू शकता हे, त्याच्यामधून या ह्याच्यातून खाली घ्यायचं आहे पूर्ण. इथून मी दाखवते तुम्हाला. तुम्ही आता पाहू शकता, ज्यावेळेस आहे ना इथे मी गाठ बांधली सुरुवातीला, जवळ घेऊन दाखवते, यामधून आपल्याला आपली ही जी गोल्डन वायर आहे ही पास करायची आहे. इथून या खाली जे पेंडंटला जे खालच्या हुक असतात त्याच्यामधून पास करायच्या. या पद्धतीने पूर्ण इथेपर्यंत घ्यायचं. त्यानंतर सेम इथून मी पास केलेली आहे आणि इथून बाहेर काढली. सेम खालच्या साईडने घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनी म्हणजे या लोरियलमधून नाही तर या हुकमधून दाखवते. इथून यामधून झाली पाहिजे पास आणि पूर्ण इथेपर्यंत आल्यानंतर लास्टला सेम आपल्याला इथे गाठ बांधून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला कोल्हापुरी हार रेडी होईल. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला जी आपण दोरी घेतली होती ती इथे पॅक करायची आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण ज्या जम्परिंग इथे लावून घेतल्या होत्या त्या अशा हुकमध्ये अडकवायच्या, जम्परिंग ओपन करायची, दोरी लावायची, त्यानंतर राऊंडरच्या ह्याने पुन्हा इथे ते पॅक करून घ्यायचं. कोल्हापुरी हार थोडासा जड असतो सहज, त्यामुळं व्यवस्थित पॅक करून घ्या. असं सेम आता इकडे आधी जम्परिंग मी ओपन करून घेते. असं या पद्धतीने आपला कोल्हापुरी हार रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.